नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तुझे जर तुझ्या आईवडील यांच्यावर खूप प्रेम असेल, जर तुला वाटत असेल की त्यांना जीवनात कुठलाच त्रास होऊ नये, तर हा संदेश तू शेवटपर्यंत पहा. बाळा, हजारो माणसं भेटतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील पुन्हा मिळणार नाहीत. जीवनात तुमच्या पुढे कितीही मौल्यवान वस्तू असेल, तर त्याचे मोल हे आईवडील यांच्यासोबत करू नका. आईवडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, पण कोणत्याही गोष्टीसाठी आईवडिलांना कधीच सोडू नका. खिशातल्या 1000 रुपयाची किंमत सुद्धा लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या 1 रुपयापेक्षा कमीच असते. कारण त्यात जो मायेचा ओलावा असतो ना, तो कुठेच मिळत नाही. तुमचेही तुमच्या आई वडीलवरती प्रेम असेल, तर स्वामी आई त्यांचे रक्षण कर. त्यांना सर्व आजार संकटे यांच्यापासून दूर ठेव, अशी कमेंट करा. विचार करा, जे आई वडील स्वतः डब्बा मोबाईल वापरून मुलाला महागातला मोबाईल घेऊन देतात, स्वतः फाटकी चप्पल घालतो, पण पोराला नवीन बूट घेऊन देतो, तो एक बाप असतो. त्यांचे इतके प्रेम तुमच्यावर कोणच करत नाही, हे विसरू नका. या जगात प्रत्येक व्यक्ती ही त्यांच्या स्वार्थापोटी तुमच्याजवळ आलेली असेल, पण कुठलेच आईवडील आपल्या स्वार्थासाठी आपल्या मुलांचा वापर करून घेताना तुम्हाला कधीही दिसणार नाहीत. कारण त्यांचे प्रेमच तितके पवित्र असते. त्यांची देवाला एकच प्रार्थना असते की सर्व दुःख आम्हाला दे, पण आमचे मुलं कधीच दुखवू नकोस. त्यांची सर्व इच्छा स्वप्न पूर्ण कर, त्यांना शेवटपर्यंत साथ दे, हेच त्यांचं मागणं असतं. अरे आई, आई कोणीच नाही ग येते आधार मनाला देणारं, सर्व चुका माफ करून तुझ्यासारखं प्रेमानं जवळ घेणारं. आई कोणीच नाही ग माझा आसरा मनाला देणारं, मायेनं रोज कुशीत घेऊन झोपणारं. बाळा, तुम्ही जेव्हा खूप दमून भागून येतात, तेव्हा तुमचा त्रास न सांगता तुमच्या आईला समजत असतो. आईच्या मनाची माया फार निरागस असते. ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते. जो कोणी त्या मायेत कधी गुरफटला, त्याचे मन त्या मायेच्या मायाजाळात हरवते. आई म्हणजे भेटीला आलेला देव, पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट, आणि मित्र म्हणजे देवाला नाही न मिळणारी भेट. आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे तृष्णेने व्याकुळ झाल्यानंतर प्यावं असं थंडगार पाणी. आईच्या गळ्याभोवती तिच्या पिल्लाने मारलेली मिठी हा तिच्यासाठी नेकलेसपेक्षाही मोठा दागिना आहे. आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाका. क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका. संकटे ही क्षणभंगूर आहेत, त्यांचा सामना करा. आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा. जीवनात 2च गोष्टी मागा, आईशिवाय घर नको आणि कोणतीही आई बेघर नको. लहानपणी आपण आई माझ्याकडे ये म्हणून भांडत असतो, आणि मोठेपणी आईला तुझ्याकडे राहू देत म्हणून भावंडाबरोबर भांडत असतो. तुम्हीही या गोष्टी अनुभवल्या असतील, तर स्वामी आई मला सद्बुद्धी दे, माझ्याकडून असले कधीच होऊ नये असा आशीर्वाद दे, त्यांचे रक्षण कर, अशी कमेंट करा. आशीर्वाद तुम्हाला स्वामी नक्कीच देतील. आपल्या जीवनात आईसारखा चांगला टीकाकार कोणी नाही, आणि तिच्यासारखा गंभीर पाठीराखा कोणीच नाही. आई म्हणजे कुटुंबाचे हृदय असते. नेहमी 2 स्त्रियांचा स्वीकार करा, जिने तुम्हाला जन्म दिला आणि जिने फक्त तुमच्यासाठी जन्म घेतलाय. आईनंतर वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं, पाण्यात न भिजवता किनाऱ्याला नेत असतं. वडील आणि मुलगा यांच्यामधल्या वाढत जाणाऱ्या जनरेशन गॅप नावाच्या दरीला जोडण्यासाठी आई नावाचा भक्कम पूल असतो. तुमचं चांगलं व्हावं असं फक्त तुमच्या आईबाबांनाच वाटत असतं. स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात, पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात. म्हणून जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरीच कधीही तक्रार करू नका, कारण
परमेश्वर हा असा मार्गदर्शक आहे जो सर्वात कठीण भूमिका हा नेहमी सर्वोत्कृष्ट कलाकारालाच देत असतो. कारण यश हे प्रयत्नांना चिकटून आलेले असते. आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलाकडून शिकावी. पण लक्षात ठेवा, ज्यांना आई वडील यांची साथ आहे त्यांच्यासाठी सर्व जग तेच असते. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही, कारण त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. तसेच मानवी जीवनाचे आहे. तुम्ही फक्त सत्कर्म करत राहा, ते तुम्ही न सांगताही देवाला समजून येईल. फक्त न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं. पण जीवनात कधीच चांगल्या माणसांना शोधू नका. स्वतःच चांगले व्हा, मग पहा सर्वच तुम्हाला शोधत येतील. मनुष्याजवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी आपण विचार केलेला कधीही बरा. शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो. खूप माणसाची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. लोकांचा विचार कराल तर तुमची स्वप्नच काय तुम्ही सुरुवातही करू शकणार नाहीत. जर स्वप्न पाहतच असाल तर मोठेच पहा, कारण लहान कशाला, मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात. लक्षात ठेवा, काही वादळ विचलित करण्यासाठी नव्हे तर आपली वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. दुबळे लोक ही स्वतःला बदला घेतात, पण बलवान लोक माफ करतात, तर बुद्धिमान लोक दुर्लक्ष करून पुढे जातात. जीवन कितीही कठीण असले तरी त्यामध्ये करण्यासारखे नेहमीच काहीतरी असते ज्यात तुम्ही यशस्वी होऊ शकतात. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनत ती टिकवण्यासाठी करावी लागते. तुमचीही काही स्वप्न असतील तर स्वामी आई माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला सक्षम बनव अशी कमेंट करा. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हा दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. आणि लोकांची विचार करण्याची क्षमता जिथे संपते ना, तिथूनच आपली सुरू झाली पाहिजे. या स्पर्धेच्या जगात टिकून राहायचं असेल तर एकच मार्ग निवडा, नेहमी बाकीच्यापेक्षा 2 पावले पुढे राहायचं. एक वेळ स्वतःची झोप कमी झालेली चालेल, पण स्वप्न कमी करू नका. सगळ्याच गोष्टीमध्ये ॲव्हरेज बनण्यापेक्षा एकाच कोणत्या तरी गोष्टीत मास्टर बना. आणि इतिहास वाचण्याची नव्हे तर इतिहास रचण्याची स्वप्ने पहा. आणि पिढीजात मिळालेला संपत्तीचा नव्हे तर स्वतः कष्टाने कमवलेल्या पैशाचा गर्व असावा. जर पैज लावायचीच असेल तर स्वतःसोबत लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल. जर तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमची स्वप्ने खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या आणि स्वतःचा विकास करा. धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.